हॅलो एव्हरीवन. आज आपण येथे इंटरनॅशनल बँकिंग फायनान्सचा चॅप्टर नंबर 2 इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टमचा अर्थ काय, त्याची का गरज आहे, तसंच इव्होल्युशन ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम कशी डेव्हलप झाली आणि त्या इव्होल्युशनमध्ये बायमेटॅलिझम हा एक महत्त्वाचा भाग येथे आपण अभ्यासणार आहोत. आज आपण इथे इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम म्हणजे काय याचा अर्थ पाहणार आहोत. इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम मध्ये वेगवेगळ्या देशांच्या ज्या करन्सी असतात त्या करन्सीच्या संदर्भातली नियमावली केली जाते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सपोज आपण असं गृहीत धरलं की भारत आणि अमेरिका हे दोन देश आहेत आणि या दोन देशांना एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे. आपण असं समजूया की भारताला USA कडून काही सर्टन गुड्स इम्पोर्ट करायचे आणि USA सुद्धा तयार आहे एक्सपोर्ट करण्यासाठी. पण भारताची करन्सी आहे इंडियन रुपी INR आणि USA ची करन्सी आहे डॉलर. ज्या वेळेला भारत USA कडनं माल इम्पोर्ट करतो त्यावेळेला USA ला भारताने डॉलरमध्ये पेमेंट करणं अपेक्षित आहे. मग अशा परिस्थितीत भारताची करन्सी इंडियन रुपी असताना डॉलरमध्ये पेमेंट कसं करावं किंवा भारतीय रुपयाचे डॉलरमधलं मूल्य कसं ठरवलं जाईल, हे जे काही एकमेकांचं मूल्य ठरवण्याची जी सिस्टम आहे त्याला इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम असं म्हणतात. आता इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टमची आपण डेफिनेशन पाहूया. इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम is a set of internationally agreed rule, conventions supporting institutions that facilitate international trade, cross-border investment and generally reallocation of capital between nation states. इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम याचा अर्थ की आंतरराष्ट्रीय रित्या एकत्र येऊन सगळ्यांनी ठरवलेले रूल्स, कन्व्हेन्शन्स किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता किंवा क्रॉस बॉर्डर इन्व्हेस्टमेंट करता एक्सचेंज रेटच्या संदर्भात ठरवलेले नियम म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम. इव्होल्युशन ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टमचे काही महत्वाचे स्टेप्स आहेत. एक बायमेटॅलिझम, क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड, इंटर वॉर पिरियड, ब्रेटन वूड एरा अँड युरोपियन मॉनिटरी सिस्टम. आपण इथे बायमेटॅलिझमचा अर्थ पाहणार आहोत. Bimetallism is a system of allowing unrestricted currency of two metals, for example gold and silver, as a legal tender at fixed ratio to each other. बायमेटॅलिझम याचा अर्थ बाय म्हणजे दोन आणि मेटल म्हणजे ज्या करन्सी मध्ये ज्या देशामध्ये दोन प्रकारचे मेटल वापरले जातात त्याला बायमेटॅलिझम असं म्हणतात. 1875च्या सुरुवातीच्या काळात बरेचसे देशांमध्ये गोल्ड कॉइन्स आणि सिल्वर कॉइन्स करन्सी म्हणून वापरली जात होती. ज्या देशामध्ये दोन्ही मेटल वापरले जात होते ते देश सर्व देशांशी व्यापार करू शकत होते. उदाहरणार्थ सपोज आपण असं गृहीत धरलं की भारतात चांदीची नाणी होती आणि समजा अमेरिकेत सोन्याची नाणी होती आणि एखादा फ्रान्स देश आहे की ज्या देशामध्ये सोनं आणि चांदी दोन्ही यांची नाणी म्हणजे दोन्ही मेटलची नाणी चालत होती. त्यामुळे भारत हा फ्रान्सशी व्यापार करू शकत होता, अमेरिका हा सुद्धा फ्रान्सशी व्यापार करू शकत होता, पण भारत आणि अमेरिका यांचे व्यापार होणं फार कठीण होते कारण दोन्ही यांची करन्सी जी होती तर अमेरिकेची गोल्ड करन्सी होती आणि भारताची सिल्वर करन्सी होती. तर बायमेटॅलिझम म्हणजे दोन्ही धातूची करन्सी, पण ही ज्या काही देशांमध्ये बायमेटॅलिझम चालू होतं पण ही करन्सी म्हणजे बायमेटॅलिझम कोलॅप्स झालं. याच्या मागचं कारण असं जे कारण होतं ते ग्रेशम नावाच्या एका अर्थतज्ञाने सांगितलं. त्याला ग्रेशम्स लॉ असं म्हणतात. ह्या ग्रेशम्स लॉ मध्ये त्याने काय सांगितलं की
ज्या वेळेला दोन धातू असतात, तर जो धातू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो त्या धातूची आपोआपच किंमत कमी होत जाते आणि जो धातू कमी प्रमाणात उपलब्ध असतो तर त्याची किंमत वाढत जाते. म्हणजे अबंडंट मेटल जे आहे तर त्याची किंमत कमी होते आणि स्केअर्स जे आहे त्याची किंमत वाढते. एक मानवी प्रवृत्ती यानुसार जे स्केअर आहे, जे जे कमी प्रमाणात आहे, तर ज्याची किंमत वाढते ते साठवून ठेवणं आणि ज्याची किंमत कमी आहे ते खर्च करणं या मानवी वृत्तीचा परिणाम म्हणून बायमेटॅलिझम ज्या देशांमध्ये होतं त्या देशांमध्ये ज्या धातूची किंमत जास्त होती त्या धातूची कॉइन्स सर्क्युलेशन मध्ये येणं कमी झालं आणि ज्या धातूंची किंमत कमी होती ती कॉइन्स सर्क्युलेशन मध्ये यायला लागली. याचा इफेक्ट असा झाला की कमी मूल्य असलेले धातूची करन्सी सर्क्युलेशन मध्ये आली आणि मौल्यवान धातू हा घरात ठेवला गेला आणि त्यामुळे साहजिकच हे जे देश होते बायमेटॅलिझम कडनं युनिमेटॅलिझम मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट हा जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये दिसून आला आणि त्याचा परिणाम सगळे देश हे युनिमेटॅलिझम मध्ये कन्वर्ट झाले. बायमेटॅलिझम कोलॅप्स झालं आणि गोल्ड स्टँडर्ड सुरू झालं. गोल्ड स्टँडर्ड विषयी अधिक विचार करण्यासाठी आपण पुढील लेक्चरला भेटू. धन्यवाद.